Hello students, today we'll discuss some questions from hydrocarbons. PLPN book सोबत घेऊन बसा बाळांनो. We'll start from alkanes. Take down the first question. Yes, name of the following compound is C20H42. Yes, compound given आहे. Name of the name of the following compound is असं विचारले. C20H42. Okay, this is called as icosane. Correct ना? Icosane म्हणतात त्याला. Next, question number 2 check करा. If alkane containing one methyl group on last but one carbon atom. Last but one carbon atom म्हटल्यानंतर yes, here it is. Correct ना? Okay, this is called as a iso group. Iso. ठीक है ना? So option is what? B. Third, which of the following compound contains isopropyl group? Isopropyl group कुठल्या कंपाउंड मध्ये प्रेझेंट आहे असं विचारले. ठीक आहे ना? मग चेक करूया आपण आयसोप्रोपाइल ग्रुप आहे का कुठं. फर्स्ट कंपाउंड मध्ये CH3C CH3 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 आहे. सेकंड कंपाउंड काय आहे CH3 yes again taken thrice आहे हा. Third compound is what? CH3C. Correct? CH3. Here it is H. CH. Sorry. पुढे काय आहे C आहे फक्त. And here are two CH3 groups. And next one is correct ना? CH3 taken twice, 2 times. ड्रॉ करून दिलं स्ट्रक्चर्स हे सगळे तुम्हाला आता. CH3 CH2 ठीक आहे. C here it is CH3 CH3 correct CH2 and here it is CH3. these are some structures given. आता इथं कोण आहे? टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे का? आणि हा निओपेंटेन आहे. ह्याच्यामध्ये टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे. इथं बघा आयसोप्रोपाइल ग्रुप दिसतो तुम्हाला इथं. समजतंय ना? मग ह्या कंपाउंडमध्ये आयसोप्रोपाइल आहे असा ग्रुप आहे का कुठं? नाही. ठीक आहे ना? मग ह्या कंपाउंडमध्ये फक्त सी ऑप्शनमध्ये आयसोप्रोपाइल ग्रुप दिसतो तुम्हाला. अंडरस्टूड? ठीक आहे. फोर्थ वन, इफ अल्केन कंटेन टू मिथाइल ग्रुप ऑन लास्ट टू वन क्वाटर्नरी कार्बन एटम. ठीक आहे ना? द प्रेफिक्स यूज्ड इज. आता क्वाटर्नरी कार्बन, लास्ट टू क्वाटर्नरी कार्बन मीन्स लाईक दिस. मिथाइल ग्रुप्स आहेत. समजतंय का? मग आपण ह्या ग्रुपसाठी काय प्रेफिक्स घेतो? निओ. करेक्ट. दिस इज निओ पेंटेन असं म्हणतो ना आपण. मग अशा ग्रुपसाठी क्वाटर्नरी कार्बन आहे ना, क्वाटर्नरी कार्बन असेल तर काय म्हणायचं? डेफिनेटली दिस इज निओ ग्रुप. ठीक आहे. येस. आता फिफ्थ तुम्ही सॉल्व करू शकताय, नो डाऊट. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड कंटेन्स न्यू ग्रुप म्हणले. स्ट्रक्चर्स ड्रॉ करा प्रत्येकाचे आणि सॉल्व करा. 6 क्वेश्चन नंबर 6 बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल हॅव 3 डिग्री कार्बन and 1 degree 3 degree carbon and 1 degree hydrogen. Which of the following compound will have 3 degree carbon and 1 degree hydrogen? 3 degree carbon हवा आहे आणि 1 degree काय आहे? हायड्रोजन हवा आहे. ठीक आहे. येस. आता इथं 1 degree हायड्रोजन आहे ह्या कंपाउंडमध्ये. सॉरी. येस. हे जे काय हायड्रोजन्स आहेत इथं ते सगळे कसे आहेत? 1 degree हायड्रोजन्स आहेत. ओनली 1 degree. 3 degree कार्बन नाही आहे. क्वाटर्नरी कार्बन आहे आणि प्रायमरी कार्बन आहे इथं. करेक्ट. ह्या केसमध्ये बघूया. ठीक आहे. येस. आता इथे ह्या कार्बनवरती हायड्रोजन आहे. 3 degree कार्बन आहे, टर्शरी कार्बन. येस. आणि इथं जो हायड्रोजन आहे तो टर्शरी हायड्रोजन आहे आणि इथं जो आहे तो 1 degree हायड्रोजन आहे. प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला 1 degree हायड्रोजन मिळेल. ऑप्शन काय असायला पाहिजे? 6th ऑप्शन A, B, C और D. येस. चेक करा. नेक्स्ट कंपाउंडमध्ये बघूया. हा कंपाउंड गिवन आहे. क्वेश्चन केअरफुली बघा.
विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल हॅव 3 डिग्री कार्बन अँड 1 डिग्री हायड्रोजन. 3 डिग्री कार्बन हवा आहे. पहिल्यामध्ये तर क्वाटर्नरी कार्बन आहे आणि हा कसा आहे प्रायमरी कार्बन आहे. पॉसिबलच नाही आहे ना. ठीक आहे ना. ह्या स्ट्रक्चरमध्ये पॉसिबल आहे का 3 डिग्री कार्बन? नाही. ह्या स्ट्रक्चरमध्ये येस डेफिनेटली तर 3 डिग्री कार्बन आहे पण 1 डिग्री हायड्रोजन नाही. येतं लक्षात. ह्या ठिकाणी दोन्ही आहेत. 3 डिग्री हायड्रोजन 1 डिग्री हायड्रोजन पण आहे 3 डिग्री कार्बन पण आहे का? मग ऑप्शन काय असायला पाहिजे इथं? बी असायला पाहिजे. तुम्हाला काय दिलं त्यांनी? ए ऑप्शन दिलेलं आहे. दॅट इज रॉंग. ए ऑप्शन इज रॉंग. ठीक आहे. डी मध्ये पण आहे. ओके. डी मध्ये काय आहे तिथं? 1 डिग्री कार्बन 2 डिग्री कार्बन आहे. ठीक आहे. पण हायड्रोजन 1 डिग्री नाही. आलं लक्षात हे? ठीक आहे. ते करेक्ट करून घ्या. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 8 बघा. ठीक आहे. सगळेच क्वेश्चन्स काय डिस्कस करत नाही मी. ओके. फ्यू क्वेश्चन्स डिस्कस करूया त्याच्यामधले जे महत्त्वाचे आहेत. आयसोब्युटीन काय असतो? आयसोब्युटीन CH3C CH3 डबल बॉन्ड CH2. व्हॉट इज दिस? आयसोब्युटीन. विच ऑन ट्रीटमेंट विथ हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेल. काय होतं? रिडक्शन होतं. आयसोब्युटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? आयसोब्युटेनमध्ये. आयसोब्युटेन. ठीक आहे. त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय ड्रॉ कराल तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये? दिस इज द आयसोब्युटेन. लक्षात येतं हे? येस. त्याचा ऑप्शन काय असणार आहे? ए. ठीक आहे. 9. क्वेश्चन नंबर 9 बघा. Sabatier-Senderon's रिएक्शन इज यूज टू प्रिपेअर अल्केन फ्रॉम. ठीक आहे. आता ही वरची Sabatier-Senderon's रिएक्शनच आहे. करेक्ट ना? ओके. काय लागतो तिथं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड लागतो. करेक्ट है ना? ठीक है. सेम वे ना क्वेश्चन नंबर 10, 11 ओके सेम आहेत. क्वेश्चन नंबर 12 चेक करा. क्वेश्चन नंबर 12 रिडक्शन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड. आता हा असा कंपाउंड दिलेला आहे तुम्हाला. करेक्ट. ओके. त्याचं रिडक्शन करायचं आहे. किती कार्बन आहेत बघा? 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन्स आहेत टोटल. किती कार्बन आहेत? 6. ठीक आहे. त्याचं जर रिडक्शन केलं तुम्ही तर काय फॉर्म होणार आहे इथं? CH3 CH2 CH3 CH3 CH2 CH2 CH3 असं कंपाऊंड फॉर्म होईल. ओके. व्हॉट इज दिस? 1 2 3 3 डायमिथाइल. ओके. हेक्सेन. 3 डायमिथाइल हेक्सेन. येते लक्षात हे? ऑप्शन काय असणार आहे मग? डेफिनेटली बी ऑप्शन. ऑप्शन बी इज करेक्ट. क्लियर? नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14. Halogen atom from alkyl halide is replaced by halogen atom from alkyl halide. This is alkyl halide. Is replaced by म्हणले कशाने रिप्लेस करू शकताय? ठीक आहे. ऑक्सिडेशनने रिप्लेस करू शकताय तुम्ही, रिडक्शनने रिप्लेस करू शकताय, पॉलिमरायझेशनने की कंडेन्सेशनने? डेफिनेटली बाय रिडक्शन. बाय रिडक्शन. रिडक्शनच करू शकता तुम्ही अल्काइल हलाइडचा. आलं लक्षात? ओके. तर तो रिप्लेस होतो. इट मीन्स ऑप्शन इज व्हॉट? बी. नेक्स्ट. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. क्वेश्चन नंबर 15. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड काय स्ट्रक्चर असणार आहे? मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. ठीक आहे. अँड वॉटर गिव्स. वॉटर ॲड केलं. प्रोटिक सॉल्वंट आहे वॉटर. CH4 फॉर्म होतो आणि MgOH फॉर्म होतो म्हणजे Cl. मिथेन इज फॉर्म्ड. समजतं हे? ओके. सो ऑप्शन इज व्हॉट? ए.
लक्षात आलं हे? डिस्ट्रॉय होतो तो आणि हायड्रोकार्बन फॉर्म करतो. ओके, नेक्स्ट रिॲक्शन बघूया. 16, आय थिंक 16 तुम्हाला रॉंग दिलेली आहे रिॲक्शन. ओके, इन प्रेझेन्स ऑफ निकेल रिॲक्शन कॅरी आउट होत नाही. ओके, तर हां सोडियम यूज केलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ. ओके, जनरली काय यूज केला जातो? इथर यूज केला जातो. ठीक आहे, सॉल्व करू शकता. ते वर्ज रिॲक्शन आहे. नेक्स्ट वर्ज रिॲक्शन इज असं विचारलंय. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ते. ठीक आहे ना? ओके, नेक्स्ट वन 18, क्वेश्चन नंबर 18 बघा. CH3COONA ऑन डिकार्बोक्सिलेशन गिव्स. डिकार्बोक्सिलेशनसाठी काय यूज करतो आपण? NaOH, कॅल्शियम ऑक्साइड, दॅट इज सोडा लाईम. करेक्ट ना? विच फॉर्म्स CH4. दिस इज द प्रोडक्ट. समजतं हे? येस. सो मिथेन इज फॉर्म्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 चेक करा. क्वेश्चन नंबर 21. The correct IUPAC name of alkane obtained in the following reaction. ठीक आहे, काय दिलेलं आहे तुम्हाला? X in presence of sodium in ether. करेक्ट. ओके, काय होईल? ऑलमोस्ट डबल होऊन जाईल. बरोबर आहे ना? सोडियम इन इथर घेतलं ना. ओके, तर डेफिनेटली काय करायचं? डबल करायचं, लाईक दिस. बरोबर आहे ना? ओके, येस. दिस इज 1 2 3 4 2 2 3 3 टेट्रामिथाइल ब्यूटेन. 2 2 टेट्रामिथाइल 2 2 3 3 टेट्रामिथाइल ब्यूटेन. ऑप्शन इज व्हॉट? येस, सी. लक्षात आलं? ऑप्शन काय असणार याचा? सी. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 22 चेक करा. IMP रिॲक्शन आहेत, वर्ज रिॲक्शन. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट प्रिपेअर्ड बाय वर्ज रिॲक्शन. वर्ज रिॲक्शन कुठला प्रिपेअर करू शकत नाही आपण. एक बघा काय काय दिलेलं आहे. CH3 एस डेफिनेटली हा प्रिपेअर करू शकतो आपण. नेक्स्ट CH3 गिवन आहे. CH3 गिवन आहे. आणि शेवटी काय आहे? CH3. ओके, टेकन ट्वाइस CH3 टेकन ट्वाइस. हा प्रिपेअर करू शकतो, हा प्रिपेअर करू शकतो. बरोबर आहे ना? जिथं इवन नंबर ऑफ कार्बन्स आहेत ना, इवन नंबर ऑफ कार्बन्स, ओके, दॅट कॅन बी प्रिपेअर्ड, बट दिस कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. आता इथे इवन नंबर ऑफ कार्बन्स आहेत, पण स्ट्रक्चर कसं आहे? अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल, मग आता इवन नंबर ऑफ लागू होणार नाही तिथं जनरली. बरोबर आहे ना? सिमेट्री चेक करायचं. हा कसं आहे? अनसिमेट्रिकल. लक्षात? सो ऑप्शन इज व्हॉट? सी. नेक्स्ट 24 चेक करा. येस, 24. डिकार्बोक्सिलेशन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड. ओके, असा एक कंपाउंड गिवन आहे COONA. करेक्ट. कॅल्शियम ऑक्साइड प्लस NaOH गिवन आहे. हा रिमूव्ह करायचा डायरेक्टली आणि काय लिहायचं? हायड्रोजन लिहायचं ह्या केसमध्ये. इट मीन्स कंपाऊंड काय असला पाहिजे? दिस वन. दिस इज आयसोब्युटेन. येते का लक्षात? सो ऑप्शन इज व्हॉट? ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 सॉल्व करू शकता आता तुम्ही, नो डाऊट. क्वेश्चन नंबर 27 चेक करा. C2H5X plus A in presence of dry ether. Heat. Okay, C2H5X, which forms C2H5. It means this is butane. Which butane? N-butane. लक्षात येते? ओके,
ड्राय इथर आहे ना, ओके, मग हा सोडियमच असणार आहे डेफिनेटली. आणि पुढं काय फॉर्म होतो सांगितलंय, C4H10, आणि C4H10 काय असतो, अल्केन. मग सोडियम तो 27 मध्ये ए कोण आहे, सोडियम असला पाहिजे. समजलं ना. सो ऑप्शन इज व्हॉट, सी. नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड विल गिव्ह वर्स रिॲक्शन. वर्स रिॲक्शन, ओके, कुठला कंपाऊंड शो करतो, तर डेफिनेटली सी ऑप्शन. 28ला सुद्धा काय असणार, सी. अल्काइल हलाइड शो करतो. कुठला हलाइड, अल्काइल हलाइड ओनली शो. क्लियर. नेक्स्ट 30, isobutane cannot prepared by following reaction. आता परत आयसोब्युटेन दिलेला. आयसोब्युटेन वर्स रिॲक्शन प्रिपेअर होतो का, हा जो कंपाऊंड आहे, बरोबर आहे ना, ओके. इट इज नॉट प्रिपेअर्ड बाय वर्स रिॲक्शन, नॉट प्रिपेअर्ड बाय वर्स रिॲक्शन. क्लिअर आहे, ठीक आहे. पुढे जाऊया आता. क्वेश्चन नंबर, ओके, 37 घ्या. क्वेश्चन नंबर 37. सोडियम मेटल इन इथर इज सब्जेक्टेड टू फॉलोइंग कंपाउंड गिव्स. ठीक आहे, बघा वर्स रिॲक्शनवरती क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत, त्यामुळे खूप केअरफुली करा. सोडियम, ओके, इन सोडियम मेटल इन इथर सब्जेक्टेड म्हणलंय, 2 घ्यावे लागतील. सोडियम इन इथर गिव्स व्हॉट, हा ॲज इट इज असेल ग्रुप, आणि हा ॲज इट इज कपलिंग झाली दोन ग्रुपची, बरोबर आहे ना, ओके. सो ऑप्शन इज व्हॉट, ऑप्शन 37 साठी, ठीक आहे ना, ओके. डी ऑप्शन असणार आहे. येते का लक्षात, ऑप्शन डी इज करेक्ट. 38, डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन आहे, विचारायचे चान्सेस आहेत खूप. व्हॉट इज ए असं विचारले त्यांनी, करेक्ट ना, ओके. ए काय असेल मग, डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शनमध्ये ए काय असतो, हायड्रोकार्बन, NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साइड हीट, ओके. काय फॉर्म होईल, बेन्झीन फॉर्म होईल, ओके. इट फॉर्म्स व्हॉट, बेन्झीन. आलं लक्षात, हे ऑप्शन व्हॉट, बी. ठीक आहे ना. एन प्रोपाइल हलाइड 39. एन प्रोपाइल हलाइड म्हणजे काय, हा एक्स आहे, 1 2 3 एक्स. हलाइड ऑन रिडक्शन गिव्स. आता एन प्रोपाइल हलाइडचं काय करायचं, तुम्हाला रिडक्शन करायचं आहे, बरोबर आहे ना. रिडक्शन जर केलं, आता हलाइड आहे ना, ओके, हायड्रोजन ऍड होतो अक्रॉस दिस बॉन्ड, ओके. काय फॉर्म होणार आहे, प्रोपेन. दिस इज रिडक्शन रिॲक्शन, लक्षात येते हे. नेक्स्ट वन 40, क्वेश्चन नंबर 40, एलिमिनेशन रिॲक्शन वरती क्वेश्चन आहे. डिहायड्रोजनेशन ऑफ N-butane produce major product. Dehydrogenation of N-butane produce major product. आता बघा, हा N-butane आहे, मेजर प्रोडक्ट काय प्रोड्यूस करतो, ठीक आहे. मेजर प्रोडक्ट काय असला पाहिजे, ट्रान्स ब्यूटुइन असला पाहिजे. दिस इज मेजर प्रोडक्ट. सीस पण फॉर्म होऊ शकतो ना याच्यापासून, हा असा पण फॉर्म होऊ शकतो, बट दिस इज नॉट स्टेबल. नाउ दिस इज स्टेबल, सो मेजर प्रोडक्ट ट्रान्स टू ब्यूटीन किंवा ट्रान्स टू ब्यूटुइन, ट्रान्सब्यूटुइन असं म्हणू शकता त्याला, करेक्ट. नेक्स्ट, ही रिॲक्शन नोन आहे तुम्हाला 42, 41 नोन आहे. क्वेश्चन नंबर घ्या 43. Question number 43. What is the maximum number of carbon atoms in the expected product of Ford's reaction? Correct. Maximum number of carbon atoms विचारले. Okay. Plus Br in presence of, okay, Na plus dry ether. किती मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स होऊ शकतात. आता हा कसा आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत, म्हणजे 3 प्रोडक्ट्स फॉर्म होतील इथं.
मग त्याच्यामध्ये मॅक्सिमम कुठं असणार आहे तर काय सेल्फ काय कपलिंगमध्ये. करेक्ट. इथं कपलिंग होणार आहे हे ठिकाणी, हा ग्रुप ॲज इट इज. करेक्ट ना. ओके, दिस इज द कपलिंग. किती नंबर ऑफ कार्बन्स आहेत? 1 2 3 4 5 6 7. ओके, इज वॉट 8. ओके, मॅक्सिमम कार्बन ॲटम्स किती येऊ शकतात? 8 येऊ शकतात. 8 कार्बन ॲटम्स. काय केलं मी? सेल्फ कपलिंगचा घेतला प्रोडक्ट. क्रॉस कपलिंगचा पण होऊ शकतो, पण मिनिमम कार्बन मिळतील तिथं. आलं लक्षात? 8 कार्बन मिळतात. इट मीन्स ऑप्शन इज सी. आलं लक्षात हे? ओके, हे करू शकता तुम्ही. X heated with soda lime gives alkane. गिव अल्केन. द एक्स इज नोन आहे तुम्हाला आता. ओके, सोडा लाईमच्या रिॲक्शन्स किंवा डिकार्बोक्सिलेशनच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या नोन आहेत, नो डाऊट. ऑप्शन सी असणार आहे त्या केसमध्ये. 46 बघा. 46. इन द फॉलोइंग रिॲक्शन सिक्वेन्स द प्रोपोगेशन स्टेप इज. प्रोपोगेशन स्टेप म्हणले. आता ह्या केसमध्ये प्रोपोगेशन स्टेप कुठली असू शकतात? ठीक आहे ना. ओके, एस चेक करूया आपण. ओनली स्टेप सेकंड इज प्रोपोगेशन स्टेप. बरोबर आहे ना. ओके, प्रोपोगेशन स्टेपमध्ये काय होतं? CH3 ओके प्लस Cl2 विच गिव्स व्हॉट? CH3Cl प्लस काय फॉर्म होतो इथं? Cl डॉट. समजते का? हे प्रोपोगेशन स्टेप आहे. मेकॅनिझम परत एकदा बघून घ्या, लक्षात येईल तुमच्या परत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर कुठला सॉल्व करायचा चेक करा आता. क्वेश्चन नंबर 48 49. ओके, 48 बघा. अँड अल्केन C6H14 गिवन आहे. क्वेश्चन नंबर 48. ऑन क्लोरिनेशन गिव्स 2 प्रोडक्ट्स. ठीक आहे, 2 प्रोडक्ट्स मिळतात ऑन क्लोरिनेशन. ठीक आहे, 2 प्रोडक्ट्स. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अल्केन? तर स्ट्रक्चर तुम्ही हे कशावरनं जायचं? त्याच्या ऑप्शनवरनं जायचं. फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 कार्बन्स आहेत. हा कार्बन ए टाईपचा कार्बन असेल, हा बी असेल, हा सी असेल. किती मिळतात टोटल? 3 मिळतात. 3 हायड्रोजन रिप्लेस होऊ शकतात ह्याच्यामधनं. बरोबर आहे ना. सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे. 2 इक्वल पार्ट केलं त्याच्या आपण. नेक्स्ट इथे किती फॉर्म होतात चेक करा. ठीक आहे, हे ए टाईप असेल, बी सी डी ई 5 फॉर्म होतात. 5 बरोबर आहे ना. ठीक आहे, नेक्स्ट चेक करा. ओके, हा काय असेल आता? ए टाईप. बरोबर आहे ना. हा काय असणार आहे? बी टाईप असणार आहे. करेक्ट ना. ओके, नेक्स्ट बघा. हा सी टाईप असणार आहे आणि हा काय असणार? डी टाईप असणार आहे. म्हणजे 4 प्रोडक्ट्स फॉर्म होतात. इथं 3 फॉर्म होतात, इथं 5 फॉर्म होतात, इथं 4 फॉर्म होतात. लास्ट काय आहे बघा? ओनली 2 प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. हे 4 काय आहेत? ए टाईपचे आहेत आणि हा काय आहे? बी डी टाईपचा. 2. सो ऑप्शन इज व्हॉट? डी. ठीक आहे ना. टाईप ऑफ हायड्रोजन ओळखता आलं पाहिजे तुम्हाला तिथं. टाईप ऑफ हायड्रोजन ओळखता आला ओके तर प्रोडक्ट समजतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 51. विच अल्केन हॅव्हिंग अ molecular mass 72 will form only one monochloro derivative. The alkane is. एकच मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह फॉर्म करतो आणि त्याचा मॉलिक्युलर वेट किती आहे? 72 आहे. ठीक आहे, चेक करा मग. हा असू शकतो का? किती कार्बन आहेत टोटल ह्याच्यामध्ये? 5 कार्बन्स. बरोबर आहे ना. ओके, एस 5 इंटू वॉट? 12 इज इक्वल टू वॉट? 60. 12 into 5
60. रिमेनिंग हायड्रोजन्स किती आहेत चेक करा. इथं 3 हायड्रोजन्स, 3 3 3 अँड 3, टोटल किती? ओके 12 into 1, 72. So this is the option. Option is what? C. कारण मोनोक्लोरिनेशन करायचं आहे तिथं. मोनोक्लोरिनेशन ओके एकच प्रोडक्ट फॉर्म. हा निओपेंटेन आहे. क्वेश्चन नंबर 53 चेक करा. काय दिलेलं आहे? C5H11Cl gives 2,7 dimethyl octane. ठीक है, 2,7 dimethyl octane. 1 2 3 4 5 6 7 8 octane. ठीक आहे, सेकंड पोझिशनला. आणि 1 2 3 4 5 6 7 8 ह्या पोझिशनला काय मिथाइल ग्रुप आहे. ओके, विचारले काय? गिव दी पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ C5H11. काय करा, त्याचे 2 पार्ट्स करा. ओके, इथं 4 आणि 5 मध्ये डिवाइड करा. बरं किती कार्बन येतील? 5 कार्बन्स येतील टोटल. इथं सुद्धा काय 5 कार्बन्स. बरोबर आहे ना? म्हणजे स्ट्रक्चर काय असलं पाहिजे त्याचा. दिस वन इज द स्ट्रक्चर. समजतं हे? चेक करा असं स्ट्रक्चर आहे का. ओके, इथं कोण असेल आता? Cl. क्लिअर? ओके, सो दिस इज बी ऑप्शन. ठीक आहे ना? समजायला लागलंय ना तुम्हाला? खूप क्वेश्चन्स इझी आहेत बघा. ओके, मग 53चा आन्सर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. 53, क्वेश्चन नंबर 53. क्लियर? नेक्स्ट बघूया. 56. द कंपाउंड विथ हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. तर बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो? मोलार मास. आणि मोलार मास जर सेम असेल, तर काय बॉइलिंग पॉइंट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असते? ब्रँचिंग. अंडरस्टूड? ठीक आहे, मग चेक करा. इथेन दिलेलं आहे. दुसरं काय आहे? प्रोपेन. दिस इज प्रोपेन. पेंटेन 1 2 3 4 5 पेंटेन आणि ब्युटेन. कोणाचं असणार आहे? मग पेंटेनचं असणार आहे. मोलर मास increases, definitely boiling point also. So option is what? C. Okay. सॉल्व होतात ही क्वेश्चन्स तुम्हाला आता. 58 बघा. The lowest boiling point is expected for. Lowest boiling point कोणासाठी आहे असं विचारलंय? N-hexane. This is N-hexane. Isohexane. This is isohexane. Neohexane. This is neohexane. And heptane. 1 2 3 4 5 6 7. This is heptane. मग मला सांगा डेफिनेटली जर ज्याचा मोलार मास हायर आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट हायर असणार आहे. हे क्लिअर आहे? ठीक आहे, मग ऑप्शन काय येणार आहे चेक करा. ठीक आहे, इथे एक कार्बन एक्स्ट्रा झाला ना. ठीक आहे, बघूया. ओके, 1 2 3 4 5 6 7 हेप्टेन. इथे किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 6 कार्बन्स. इथं 1 2 3 4 5 6 कार्बन्स. इथं 1 2 3 4 5 6 कार्बन्स. इथं किती आहेत? 7 कार्बन. सो आन्सर काय आलं पाहिजे? डी आलं पाहिजे. पण लोवेस्ट विचारले ना तुम्हाला, हायेस्ट विचारले का? लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट कोणाचं असणार आहे? ठीक आहे, हे 3 एकमेकाचे आयसोमर्स आहेत. इथं काय असणार आहे? बॉइलिंग पॉईंट हायेस्ट असणार आहे. हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. लोवेस्ट कोणाचं असणार आहे? जिथं ब्रँचिंग जास्त आहे तिथं लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. सो ब्रँचिंग इज
इन एन हेक्सेन. ठीक आहे ना. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट सी. बरोबर आहे का? ओके, नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 60 चेक करा. क्वेश्चन नंबर 60. इट इज नेसेसरी टू यूज इन दी फॉलोइंग रिएक्शन. काय नेसेसरी आहे? हा अल्केन दिलेला आहे म्हणजेच प्रोपेन आहे, तो I2 यूज केला. ठीक आहे ना. ओके, काय फॉर्म झालेला आहे? आयसोप्रोपाइल आयोडाइड प्लस HI. आता HI कसं आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग. त्याला डिस्ट्रॉय करावं लागेल ना आपल्याला. काय यूज करावं लागेल? ऑक्सिडायझिंग एजंट्स. सो ऑप्शन इज व्हॉट डी. ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावं लागेल इथं. अदरवाइज रिएक्शन काय राहते? रिव्हर्स राहते. समजलं हे? क्वेश्चन नंबर ओके, नेक्स्ट बघा आता. क्वेश्चन नंबर 65 विचारायचे चान्सेस आहेत असा सुद्धा क्वेश्चन. ब्युटेन कॅन बी कन्वर्टेड इंटू 2-मिथाइल प्रोपेन. हा बघा ब्युटेन आहे, त्याचं कन्व्हर्जन काय केलं? 2-मिथाइल प्रोपेनमध्ये केलेलं आहे. 2-मिथाइल प्रोपेन. ठीक आहे ना. काय झालं? आयसोमरायझेशन. आणि आयसोमरायझेशनसाठी काय यूज करतात? डेफिनेटली AlCl3HCl. AlCl3HCl इज यूज्ड फॉर आयसोमरायझेशन. लक्षात येते हे? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 69 चेक करा. 69. टोलिन इज ऑब्टेन्ड बाय रिफॉर्मिंग ऑफ. रिफॉर्मिंग म्हणजेच अरोमॅटायझेशन. ठीक आहे. टोलिन काय असतो? व्हॉट इज टोलिन? मिथाइल बेन्झीन इज कॉल्ड एज अ टोलिन. ओके, कोणाचं रिफॉर्मेशन करावं लागेल तुम्हाला टोलिन फॉर्म करण्यासाठी? किती कार्बन आहेत? 7 आहेत. म्हणजे हेप्टेन 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. एन काय घ्यावं लागेल तुम्हाला? हेप्टेन घ्यावं लागेल. येते का लक्षात? ठीक आहे. एन हेप्टेन घेतला ओके, तरच काय होणार आहे तिथं? टोलिन फॉर्म होणार आहे ऑन रिफॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 71. Which of the following is exothermic reaction? Exothermic reaction means the reaction in which heat is evolved. Correct ना? Okay. Exothermic reaction कुठली असते? Combustion reaction. Combustion reaction is exothermic reaction. Heat. Clear? Next. (72) Chlorination of alkanes is a photochemical process. It is initiated by the following. ठीक आहे. कसं इनिशिएट होते रिएक्शन? डेफिनेटली बाय होमोलायटिक फिशन. बरोबर आहे ना? ओके, कार्बन हायड्रोजन जो बॉन्ड आहे, सॉरी, अगोदर काय क्लोरीन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होतो आणि काय फॉर्म होतात? रॅडिकल फॉर्म होतात. समजलं ना? होमोलायसिस ना. ओके, ती काय होते? रिएक्शन स्टार्ट होते, इनिशिएट होते. बरोबर आहे का? ठीक आहे. नेक्स्ट बघा. डिहायड्रोजनेशन ऑफ फॉलोइंग कंपाऊंड मेनली गिव्स. ठीक आहे. एक कंपाऊंड गिवन आहे तुम्हाला, त्याचं डिहायड्रोजनेशन करायचं आहे. डिहायड्रोजनेशन केलं की मेजर प्रोडक्ट कुठला असतो? तर मोर सबस्टिट्यूटेड. लक्षात येते? ओके, मोर सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट इज मेजर प्रोडक्ट. आता इथं डबल बॉन्ड फॉर्म होऊ शकणार नाही, इथं डबल बॉन्ड फॉर्म होऊ शकणार आहे. एकतर काय? येस, इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल किंवा इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल. इट मीन्स ऑप्शन काय असला पाहिजे? 73 आहे हा. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. नेक्स्ट 75. Which of the following gives only one monochloro derivative? निओपेंटेन. ठीक आहे ना? ओके, आणि निओपेंटेन साठी ऑप्शन काय आहे? 76. क्वेश्चन नंबर 76. हाउ मेनी मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्स आर फॉर्म्ड? ठीक आहे. किती फॉर्म होतील मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह ह्या केसमध्ये?
हे दोन्ही सेम एन्व्हायरमेंट्स, ह्या दोन्हीचं एन्व्हायरमेंट सेम आहे. हिअर इट इज डिफरंट डिफरंट डिफरंट, म्हणजे फोर प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. बरोबर आहे ना. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. 77. Of 5 isomeric hexane, the isomer which can give 2 monobrominated compounds. ठीक आहे. आता इथं काय तुम्हाला कंपाऊंड्स गिवन आहेत. त्या कंपाऊंड्समध्ये मोनोब्रोमिनेटेड डेरिव्हेटिव्स कुठले काय म्हणले? 2 मोनोब्रोमिनेटेड कंपाऊंड्स म्हणले. 2च कंपाऊंड्स फॉर्म होणार आहे. एन हेक्सेनमध्ये किती फॉर्म होतील? 1 2 3 4 5 6. ए बी बी सी सी 3 फॉर्म होतील या केसमध्ये. 2,3 डायमिथाइल ब्युटेन, 2,3 डायमिथाइल ब्युटेन, ए ए ए ए. हिअर इट इज बी बी. इट मीन्स ऑप्शन काय असला पाहिजे? बी असला पाहिजे. 77. ऑप्शन इज बी. 78. What is A? डेफिनेटली मेजर प्रोडक्ट लिहायचं आहे तुम्हाला BR2च्या प्रेझेन्समध्ये. AlBr3 gives A. A इज मेन प्रोडक्ट असं सांगितलं आहे. बरोबर आहे ना. ओके. इट मीन्स BR कुठं आलं पाहिजे? ह्या ठिकाणी. समजते ना हे? ठीक आहे ना. ओके. ऑप्शन काय असणार आहे 78चा? बी असणार आहे. 2 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. नेक्स्ट इथर, आणि त्याच्यानंतर काय ॲड केलं आहे? सोडियम इन इथर प्लस V2O5. बघूया आपण काय फॉर्म होतो. एक्स आहे. सोडियम ॲड केला इन इथर. करेक्ट. काय फॉर्म होतो? ए. V2O5 ॲरोमॅटायझेशन केलं आहे. रिफॉर्मिंग म्हणायचं त्याला. ठीक आहे. हा ऑलमोस्ट डबल होईल. 1 2 3 3 कार्बन्स आहेत ना, तर 6 होतील. 4 5 6. विच ऑन aromatization gives? बेन्झीन. काय मिळालं पाहिजे तिथं? येस. 79चा आन्सर काय असलं पाहिजे? बेन्झीन. अंडरस्टूड. ठीक आहे. 80 चेक करा. क्वेश्चन नंबर 80. काय म्हणलंय 80 मध्ये? खूप इझी क्वेश्चन आहे. काय म्हणले? कंपाऊंड ए रिॲक्ट्स विथ सोडियम इन इथर. ए कशासोबत रिॲक्ट केला? सोडियम सोबत इन इथर. फॉर्म्स बी विच इज टेकन बी विच इज देन रिॲक्ट्स विथ AlCl3. AlCl3 HCl. आइसोमरायझेशन रिॲक्शन आहे. आइसोमरायझेशन करेक्ट. गिव्स मिक्सचर ऑफ 2 मिथाइल पेंटेन. This is 2 methyl pentane plus 3 methyl pentane. This is 3 methyl pentane. 2 methyl 3 methyl pentane. हे तर लक्षात आहे. ठीक आहे. दी कंपाऊंड ए इज असं विचारलंय. ह्याचा अर्थ आयसोमरायझेशन कशामध्ये झालं असणार आहे मग? तर डेफिनेटली ह्या लॉंग चेनमध्ये 1 2 3 4 5 6 ह्या लॉंग चेनमध्ये आयसोमरायझेशन झालं असणार आहे. हा कधी फॉर्म होतो? किती कार्बन? 6 कार्बन आहेत. ह्याचा अर्थ काय? एक्स ग्रुप असा असला पाहिजे, म्हणजे 3 कार्बन असलेलं. ऑप्शन डी. आलं लक्षात? हे खूप इझी क्वेश्चन्स आहेत हे. ठीक आहे ना. ओके. आता इथं कुठलाच क्वेश्चन हार्ड नाही आहे तुम्हाला अजून. परत 82 सिम्पल क्वेश्चन आहे. बोथ मिथेन अँड इथेन कॅन बी ऑप्टेन्ड बाय 1 स्टेप रिॲक्शन फ्रॉम. इथेन पण मिळतो ओके आणि मिथेन पण मिळतो ओके. कशापासून मिळतो? तर डेफिनेटली ओके CH3. बघा 82 क्वेश्चन नंबर. ठीक आहे. CH3 ओके Cl जो आहे हा CH3Cl पासून ओके इथेन पण मिळतो, मिथेन पण मिळतो आणि इथेन पण मिळतो. बोथ मिथेन अँड इथेन कॅन बी ऑप्टेन्ड बाय 1 स्टेप ओके रिॲक्शन फ्रॉम. आलं लक्षात? इथं रिडक्शन केलं बाय रिडक्शन.
काय मिळतो, मिथेन मिळतो. अँड बाय वर्स रिॲक्शन सोडियम इन इथर काय मिळतो, इथेन मिळतो. आलं लक्षात, हे व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. 83 बघा, काय 83, विच ऑफ द फॉलोइंग आयसोमेरिक हेप्टेन्स कॅन इल्ड 7 डिफरंट मोनोक्लोरिनेटेड कंपाऊंड्स अपॉन ब्रोमिनेशन. 7 डिफरंट, मग तिथं 7 डिफरंट हायड्रोजन असले पाहिजेत. लक्षात येते. ह्याचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करा. स्ट्रक्चर्स ड्रॉ करून फाइंड आउट करा किती हायड्रोजन्स ओके त्याच्यामध्ये आहेत. येतं लक्षात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन काही क्वेश्चन्स डिस्कस करूया आपण. आज इथं थांबूया बळा ना. ठीक आहे, कंटिन्युअस करत राहा तुम्ही स्टडी.